आजच्या भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल अनिशाचा पार्थला फोन आल्यानंतर पार्थ काव्याच्या काळजीपोटी धावतच घरातून बाहेर पडतो आणि त्यानंतर मग मानिनी पार्थला फोन करत असते, परंतु पार्थचा सुद्धा फोन लागत नसतो आणि म्हणून मग मानिनी खूप चिडचिड करत असते। त्यावेळेला नंदिनी मानिनीची समजूत घालत असते। इतक्यातच तिथं वसुआत्या आणि रम्या येतात आणि मग वसुंधरा मानिनीला विचारते काय झालंय। त्यावेळेला मग रम्या पण लगेच मानिनीकडे धावत जाते आणि मानिनीची खूप काळजी आहे असं दाखवत म्हणते, अगं मामी काय झालंय तुला, एवढं कसलं टेन्शन घेतलंयस। आणि मग मानिनी काहीच बोलत नाही म्हणल्यावरती वसुंधरा मग नंदिनीला म्हणते, तू तरी सांगशील का आता काय झालंय ते। त्यावेळेला मग नंदिनी सांगते की अनिशाचा फोन आला होता, काव्या कुठल्या तरी अडचणीत आहे आणि म्हणून मग पार्थ घाईघाईने धावत गेलेत। त्यावेळेला मग वसुंधरा म्हणते, झालं आता सुद्धा काव्यामुळे सगळं झालं। मानिनी मी तुला खरं सांगते, जोपर्यंत काव्यासारखी मुलगी ह्या घरात आहे ना तोपर्यंत तुझ्या काही जीवाला चैन नाही बघ। त्या पोरीला या घरातून बाहेर मी तुला सांगते, त्या पोरीला या घरातून बाहेर काढ, आपण पार्थसाठी दुसरी मुलगी आणू। आणि मग वसुंधरा असं बोलताना नंदिनी खूप चिडते आणि म्हणते, मला ना आता खरंच वाटायला लागले की तुमची शिक्षा माफ करून आम्ही चूकच केलीये। इतक्यातच तिथं विक्रम येतो, त्यांचं बोलणं ऐकतो आणि विक्रम जोराने ओरडून म्हणतो, कोणी केली यांची शिक्षा माफ। विक्रम खूप चिडलेला असतो आणि मग मानिनी शांत होते, मानिनी घाबरते। विक्रम म्हणतो, काय विचारतोय तुला मी मानिनी, मी घरामध्ये नसताना तू या दोघींची शिक्षा माफ केलीस का? तर नंदिनीने युगचं प्रेम प्रकरण लपवलं म्हणून, पण या दोन्ही गोष्टींचा काही संबंध नाही। परंतु युगचं प्रेम प्रकरण तर तुला आधी कळायला हवं होतं ना। आणि आता तर काव्य घरात नाहीये, तो पार्थ कुठेतरी गेलाय, काय चाललंय तुझं, घरात लक्ष नाही, ते कुठं गेले ते तुला माहिती नाही, तो जीवा कुठे आहे ते सुद्धा तुला माहिती नाही, काय चाललंय काय तुझं। आतापर्यंत माझ्या माघारी तू घर चांगलं सांभाळायचीस, आता काय चाललंय तुझं, लक्ष कुठे आहे, घराकडे तुझं अजिबात लक्ष नाही। त्यावेळेला मग मानिनी म्हणते, या सगळ्याचा दोष तुम्ही मला देताय। तेव्हा मग विक्रम म्हणतो, हो तुलाच देतोय, कारण या घराची सत्ता नंदिनी किंवा काव्याच्या हातात नसते, सगळेजण सगळं तुला विचारूनच करतात, तुला विचारल्याशिवाय कोणाला काही करायची हिंमत सुद्धा होत नाही। तेव्हा मानिनी म्हणते, गेले ते दिवस, आता या घरामध्ये प्रत्येकाला काही ना काही लपवायची सवय लागलीये, आता प्रत्येकाला काही ना काही लपवण्याची खोड लागलीये। आणि मानिनीने असं म्हटल्यानंतर नंदिनी घाबरते। तेव्हा मग विक्रम म्हणतो, तू हे सगळं सांगू नकोस मला, मी घरात नसताना तू या दोघांची शिक्षा माफ का केलीस, काही एक सांगायची गरज नाहीये मला, आणि स्वतःच्या चुकांचं खापर दुसऱ्यावर फोडायची तर अजिबात गरज नाही। आणि विक्रम खूप चिडून सगळ्यांना म्हणतो, आज रात्री डायनिंग टेबलवरती मला सगळेजण हवेत, मला सगळ्यांशी बोलायचंय। आणि नंदिनीला म्हणतो, जीवाला सुद्धा फोन करून बोलवून घे। आणि मग रागावून विक्रम तिथून निघून जातो। तर विक्रमला असं एवढं भयंकर चिडलेलं बघून वसुंधरा आणि रम्या सुद्धा खूप घाबरलेले असतात, त्यांना घाम फुटलेला असतो।